राम राम। जय श्री सीताराम। श्रीराम जय राम जय जय राम। आजचा हा जो व्हिडिओ आहे अशा बंधू भगिनींच्या अनुषंगाने प्रदर्शित करतो आहे की ज्या बंधू भगिनींची तक्रार आहे, मनातल्या मनात कुरबुर आहे की आत्तापर्यंत आम्ही देवाधर्माचे एवढे सर्व काही करीत असून सुद्धा आम्हाला अपेक्षित असा अनुभव येत नाही। एवढे देवधर्म करून सुद्धा व्यक्तिगत जीवनातली समस्या मुक्ती होत नाही, मनातली इच्छा पूर्ण होत नाही। मग हे सगळं जे काही इतकं मोठ्या प्रमाणात देवधर्म आम्ही करीत आहोत हे सगळं व्यर्थ आहे का, निष्फळ आहे का, अशी जी बंधू भगिनींची कुरबुर आहे की नाही, अशा बंधू भगिनींच्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आवर्जून प्रदर्शित करतो आहे आपल्या या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे शहाजी ढेंगळे चालीसा रचनाकार। आता काय आहे, माझ्याकडे सुद्धा एखाद्या वैयक्तिक समस्येच्या निरसनासाठी बंधू भगिनी मला जेव्हा माझी वेळ घेऊन भेटायला येतात तेव्हा बहुतांशी अशा बंधू भगिनींचा निराशेचा सूर मी ऐकत आलेलो आहे की एवढे सगळे देवधर्म करून आम्हाला होत असलेला व्यक्तिगत जीवनातला त्रास, ती समस्या कमी होण्याऐवजी त्रास वाढतच चाललेला आहे। मग एवढे देवाचे करून उपयोग काय नेमका, अशा द्विधा मनस्थितीत निराशाजनक सुरामध्ये मी माझ्याकडे येत असलेल्या बंधू भगिनींपैकी बहुतांशी बंधू भगिनींना तसं पाहत आलो आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आवर्जून मी तुम्हाला एक लाख मोलाचं आणि अत्यंत गरजेचं असं मार्गदर्शन म्हणून प्रदर्शित करतो आहे। काय आहे, व्यक्तिगत जीवनामध्ये प्रारब्धाच्या दूषित पार्श्वभूमीनुसार, गतजन्माच्या कर्माच्या संचितानुसार जेव्हा एखादी समस्या व्यक्तिगत जीवनात येते, तन मन धनाशी संबंधित कुठलीही समस्या किंवा मनातली एखादी इच्छा पूर्ण होण्यामध्ये जेव्हा अडथळा येत राहतो, ती इच्छाच पूर्ण होत नाही, त्यावेळी काय होतं, तुम्ही नभोमंडलातील ग्रह नक्षत्रांना दोष देता की ग्रह अनुकूल नाही, अशुभ ग्रह प्रतिकूल त्रास देत आहेत। पण मुळात काय आहे, नक्षत्राची पीडा आहे की ग्रहाची पीडा आहे हे विचारात घेण्यापूर्वी हे नवग्रह देवता आहेत, नक्षत्र देवता आहेत आणि या देवता कोणत्याही जीवाला त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार शुभ परिणामही देत नाहीत, म्हणजे सुखही देत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या मर्जीनुसार, इच्छेनुसार दुःख, कष्ट, पीडा सुद्धा देत नाहीत कोणाला। हे नवग्रह आणि ही 27 नक्षत्र त्यांना भगवंताने जी कार्मिक जबाबदारी सोपवली आहे की नाही या सृष्टीच्या संकलनाची, ते ती पार पाडत असतात। म्हणजेच काय की आता एखादा तुम्हाला त्रास होतोय, दुःख, कष्ट तुमच्या वाट्याला आलंय, याच्याशी निगडीत तुमच्या गतजन्मांचं अशुभ कर्मांचं फळ आता समोर वाट्याला आलं आहे, इतकाच आहे। मग त्या याच्यामध्ये त्या देवतांचा काहीही दोष नाही। मग तुम्ही दुसरं काय करता, तर वास्तूमधले दोष शोधत बसता, या वास्तूमध्येच असा दोष आहे। पण वास्तूमधले दोष शोधत बसण्याच्या आधी त्या वास्तूमध्ये एक प्रमुख देवता आहे, वास्तुदेवता, आणि तिचाच नेमका विसर पडतो तुम्हाला। म्हणजेच काय, तुमच्या लेखी ग्रह नक्षत्रांचा त्रास असो किंवा वास्तूच्या दोषांचा त्रास असो, तिथे
दैवी कृपा ही अत्यंत गरजेची असते आणि ती दैवी कृपाच तुमच्या कामी येत असते. पण आता ही दैवी कृपा मिळाली नाही मिळाली हे थोडं बाजूला ठेवा. ग्रह नक्षत्र वास्तूतले दोष हे सगळं विचाराधीन घेऊन झालं की मग तुमच्या मनात विचार काय उत्पन्न होतो की कोणीतरी आमच्यावर तंत्र प्रयोग केला, काळी जादू, काहीतरी अघोर विद्या, स्मशानविद्या, जारण मारण, उच्चाटन, वशीकरण यापैकी काहीतरी प्रयोग आमच्यावर केला, त्यामुळे त्या करणीबाधेचाच त्रास आम्हाला चालू आहे. भूतप्रेत पिशाचबाधेचाच त्रास चालू आहे. पितरदोषाचाच त्रास चालू आहे. या नाही त्या बाबी विचाराधीन जेव्हा घेतल्या जातात तेव्हा तिथे नेमका विसर कशाचा पडतो तर दैवी कृपेचा. जिथे तुम्ही दैवी कृपा प्राप्त करता किंवा तुम्हाला दैवी कृपा लाभत आहे अशी वस्तुस्थिती असते, तिथे कोणत्याही प्रकारची ग्रह नक्षत्र पीडा तुम्हाला बाधा प्रतिकूल ठरत नाही. वास्तुदेवता तुमच्या जर स्मरणात असेल तर त्या वास्तूतला कोणताही दोष तुम्हाला जाचक बाधक ठरत नाही. आणि तंत्रप्रयोग जर म्हणाल तुम्ही कोणी करणीबाधा केली तर दैवी कृपा असताना तुमच्या प्रती असं अमानवी कृत्य करण्याची, अघोर कृत्य करण्याची तुमच्या वैऱ्याला सुद्धा बुद्धीच होऊ देत नाही भगवंत. पण मग होतं काय, हे अशी समस्या कोणत्याही प्रकारची असू देत, मग काय होतं, घरामध्ये विवाह कोणाचं ठरण्यामध्ये अडथळा येत राहतो, व्यवसाय धंद्यामध्ये अपयश, नैराश्य, धनस्थिती निराशाजनक, कर्जाचा त्रास, घरामध्ये सततची आजारपणं, या न्यायालयीन चौकटीत सारखा कोर्ट कचेरीचा त्रास, म्हणजे काही ना काही तन मन धनाशी संबंधित अशी विवंचना अगदी गुप्त चिंतेच्या स्वरूपात सुद्धा भयग्रस्त करून टाकते जीवनाला. तेव्हा तुम्ही करता खूप काही देवधर्म करता, पुण्यकर्म करीत राहता, पण इथे नेमका विसर कशाचा पडतो मग, तर त्याच्यामध्ये सर्वात पहिली बाब म्हणजे तुमचं कुलदैवत आणि कुलदेवी. आता कुलदैवत आणि कुलदेवीला तुम्ही म्हणत असाल आम्ही दरवर्षी यात्रेला जातो, तिथे नैवेद्याचा मान पोचतं करतो, घरामध्ये दररोज नित्यपूजा करतो कुलदैवताची, मग आमच्याकडून काय राहतं कुलदैवताचं कुलदेवीचं करायचं. काय आहे, वर्षातून एकदा तुम्ही कुलदैवताच्या यात्रेला गेलात किंवा नित्यपूजा केली म्हणजे कुलदैवताला प्रसन्न अखंडितरित्या करून घेतलं असा त्याचा अर्थ होत नाही. मग त्याचं सुद्धा काय काय करायचं असतं. तुमच्या वास्तूमधल्या वास्तुदेवतेला प्रसन्न ठेवण्यासाठी काय काय करायचं असतं. या सगळ्या गोष्टींमध्ये जीवनात वास्तुदेवता किती महत्त्वाची आहे, कुलदैवत आणि कुलदेवी किती महत्त्वाचे आहेत. बरं, म्हसोबा देव, श्री म्हसोबा देवांना तर प्रत्येक जीवाची घनिष्ठ संबंध असताना, प्रत्येकाला म्हसोबा दैवत लागू असताना या म्हसोबा दैवताचा प्रकर्षाने विसर पडतो आणि ते दैवत दुर्लक्षित होतं तुमच्याकडून अप्रत्यक्षरित्या. म्हणजे वास्तुदेवता झाली, कुलदैवत कुलदेवी झाली, म्हसोबा देव झाले, या प्रमुख गोष्टी आहेत. आणि त्याच्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं गुरुस्थान, तुमचे गुरु, देहधारी गुरु, चालू वर्तमान जन्मातले या आयुष्यातले गुरु, या बाबी दुर्लक्षित होतात. आणि हे सगळं सोडून
केन प्रकारे तुम्ही जे जे काही बाकीचे देवाचे करीत असता, ज्याला तुम्ही म्हणता मी खूप काही देवाचे करतो, मग ते कामी का येत नाही, त्याचा उपयोग का होत नाही, तर त्याचं उत्तर असं आहे की जे करणं गरजेचं असतं आणि ज्यावेळी ते करायचं असतं, म्हणजे आत्ता चालू वर्तमान क्षणात जी समस्या तुम्हाला भेडसावते आहे, सतावते आहे, त्या समस्येच्या निरसनासाठी नेमकं काय करायचं असतं देवाचं, किंवा आत्ता जी इच्छा तुमच्या मनात घर करून आहे ती पूर्ण होण्यासाठी तुमची धडपड चालू आहे आणि म्हणून त्या स्वार्थासाठी तुम्ही देवाचे करीत आहात. पण तिथे नेमकं काय करायचं असतं हेच लक्षात येत नाही आणि त्यामुळे देवावरचा, तुमच्या इष्टदेवी दैवतावरचा तुमचा विश्वास उडतो, श्रद्धा डळमळीत होते आणि हे सगळं निरर्थक आहे असं तुमच्या मनात येऊ लागतं. पण अशा बंधू भगिनींना मी आवर्जून जे सांगतोय त्यांनी हे कायम स्मरणात ठेवावं. ज्या कोण्या इष्टदेवी देवतेचं तुम्ही जे काही करीत आहात ते निष्फळ ठरत नाही केव्हाच. त्यातूनच जी काही कृपा तुम्हाला लाभते त्या कृपेमुळेच तुम्ही नेमकं काय करणं गरजेचं आहे, तुमच्या वर्तमान जीवनातल्या या भोग समस्येला धरून, इच्छापूर्तीला धरून नेमकं तुम्ही काय करणं गरजेचं आहे याची दिशा, याचा मार्ग अगदी अचूकपणे त्या कृपेमुळेच समोर येतो. म्हणजेच तुमचं देवदेव करणं हे निष्फळ ठरत नाही केव्हाच. पण होतं काय मग, हे कुलदैवत कुलदेवीचं काय करायचं असतं, त्याचं काय महत्त्व आहे जीवनात, कोणत्या वेळी काय करायचं, म्हसोबा देवाचं काय कशासाठी करायचं, वास्तुदेवतेचं काय करायचं, या सगळ्या शंका समाधानासाठी आणि प्रत्येक गरजेच्या आवश्यकतेनुसार मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर, म्हणजे ज्या चॅनलचं नाव आहे शहाजी ढेंगळे चालिसा रचनाकार, या चॅनलवर आजपर्यंत मोठ्या प्रमाणात व्हिडिओ माझे स्वतःचे मी उपलब्ध करून ठेवलेले आहेत. बरं, त्या सगळ्या व्हिडिओमध्ये जे जे काही मी मार्गदर्शन, जे जे काही अत्यावश्यक असलेलं गरजेचं ज्ञान बंधू भगिनींना त्यांच्या त्यांच्या समस्येनुसार, त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार कामी येईल असं प्रदर्शित केलं आहे, त्याचा आत्ताच्या क्षणापर्यंत जसा हजारो बंधू भगिनींनी लाभ घेत आलेले आहेत की नाही, तसं तुम्हालाही निश्चितपणे होणार आहे. तुम्ही हे जे यूट्यूब चॅनल आहे शहाजी ढेंगळे चालिसा रचनाकार या नावाचं, या नावावर तुम्ही काय करा, या नावाच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हे व्हिडिओ आवर्जून पहा, लक्षपूर्वक ऐका. बरं, ते मोठ्या प्रमाणात आहेत, मोठ्या संख्येत आहेत व्हिडिओज, पण सर्व काही तुम्ही एकट्याने पाहण्याची आवश्यकता नाही. काय होतं, प्रत्येकाच्या प्रारब्धाच्या, गतजन्मांच्या कर्माच्या संचितानुसार चालू वर्तमान आयुष्यातले भोग, समस्या, अडचणी, मनात असलेल्या इच्छा हे वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आपापल्या वैयक्तिक गरजेनुसार, आवश्यकतेनुसार नेमका तो एखादा व्हिडिओ जरी तुम्ही पाहिलात की नाही तरी खूप मोठा लाभ होईल तुम्हाला. पण आता इथे या व्हिडिओमध्ये आवर्जून मी इतकंच सांगतो आहे की फार मोठी मजल गाठता येणं दैवी कृपेच्या बळावर जरी साधता आलं नाही या जन्मात, या आयुष्यात, तरी व्यक्तिगत जीवनातली भोग स्वरूपात आलेली प्रत्येक अडचण, प्रत्येक समस्या दूर करण्याकरिता किंवा मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याकरिता नेमके कोणते दैवीय उपचार, दैवीय इलाज, दैवीय कृपा प्राप्त करण्यासाठी नेमकी कुठली बाजू केली गेली पाहिजे, हातून घडली पाहिजे,
याचं सगळं शंका समाधान या शहाजी ढेंगळे चालीसा रचनाकार चॅनलवरच्या प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला होईलच. पण आवर्जून सांगण्याची बाब अशी की मुख्य जी सुरुवात आहे आयुष्याची ती होते गुरु या शब्दापासून. व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्हाला देहधारी गुरु असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तीच खरी सुरुवात आहे, आरंभ आहे. कारण गुरु कृपेशिवाय भगवत कृपा होत नाही. जिथे गुरु छत्र नाही तिथे तुमच्या इष्ट देवी देवतांचं लक्ष हे विशेष करून जात नाही. गुरु छत्र जिथे आहे तिथे त्यांचं लक्ष खेचून घेण्याची क्षमता असते, सामर्थ्य असतं. अहो, सांगेल तेवढं महात्म्य कमी आहे गुरूंचं. समोर जर साक्षात भगवंत प्रगट झाले आणि त्यांच्या शेजारी आपले स्वतःचे गुरुसुद्धा उपस्थित असले तर प्रथम साष्टांग दंडवत हा गुरूंच्या चरणी करावा लागतो. कारण त्या गुरूंमुळे ते भगवंत तुमच्या समोर आलेले असतात. म्हणजे इतकं महात्म्य असल्यामुळे भगवंताला सुद्धा मग त्रेतायुगात अवतार घेऊ देत भगवंताने श्रीरामांच्या रूपात, नाही तर द्वापर युगात घेऊ देत श्रीकृष्णाच्या रूपात, त्यांना त्या त्यावेळी भगवंताला सुद्धा गुरु करावेच लागलेले आहेत. त्यामुळे गुरु तुम्ही बनवणं अत्यंत गरजेचं आहे. गुरु केला पाहिजे तुम्ही. बरं, काय होतंय की खऱ्या शिष्याच्या शोधात गुरु स्वतः येत असतात, गुरु शोध घेत असतात, खऱ्या शिष्याच्या समोर गुरुच येतात. हे सगळं खरं असलं तरी ती खऱ्या शिष्याची लक्षणं, योग्यतासुद्धा आपल्या अंगी असणं तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे प्रारब्धाच्या दूषित पार्श्वभूमीनुसार जरी आत्ता प्राक्तनाच्या काळचक्रात आत्ता तसे गुरु जरी समोर तुमचा शोध घेत आले नाहीत तरी तुम्हाला गुरूंचा शोध घेऊन का होईना पण पहिला आरंभ हा घडवून आणला पाहिजे. काय होतंय, गुरु अत्यावश्यकच आहेत. गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय, गुरूंच्या कृपेशिवाय हे जेवढं काही देवाचे तुम्ही करता त्याला परिपूर्णता येत नाही. त्यामुळे गुरु करून घ्या, गुरूंचा आश्रय घ्या. अवतीभवती काही करून प्रयत्नपूर्वक का होईना पण स्वतःचं गुरुपद निश्चित करा. कारण त्याशिवाय योग्य ती गती नाही, परिपूर्णता नाही. आणि गुरु हा मुख्य आरंभच आयुर्मानाचा विसरला जातो. देवाचे एवढे करूनही अपेक्षित अनुभव येत नाही. या प्रश्नाचं उत्तर काय आहे नेमकं की गुरु हा आरंभच विसरला जातो. त्यामुळे आरंभ तर करा, पण ज्या काही व्यक्तिगत समस्या आहेत, व्यक्तिगत इच्छा आहेत, त्या अनुषंगाने या चॅनलवरचा कोणताही व्हिडिओ आपापल्या आवश्यकतेनुसार तुम्ही पहा, त्याचा लाभ घ्या. पण देवी देवतांना दोष न देता, स्वतःच्या प्रारब्धाला, नशिबाला दोष न देता जे करणं गरजेचं आहे ते जाणून घ्या आणि खऱ्या अर्थाने आयुष्याचा, या जीवनाचा, जन्माचा आस्वाद घ्या. काय होतं, म्हणताना काही बंधू भगिनी म्हणतात आम्ही यांना गुरु मानतो. काही जण तर म्हणतात म्हणजे भोलेनाथांना गुरु मानतो, ह्या देवाला गुरु मानतो. गुरु मानणं आणि गुरु प्रत्यक्ष करणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. हे कायमस्वरूपी स्मरणात असू देत. प्रत्यक्ष गुरु केले पाहिजेत. प्रत्यक्ष म्हणजे त्यांच्या जवळ, त्यांच्या आभा मंडलाच्या समीप जाऊन ते जी काही दीक्षा देतील,
नामदीक्षा देतील, मंत्रदीक्षा देतील, जे काही दीक्षा अनुग्रह देतील तो त्यांच्या आभामंडलाच्या समीप जाऊन गुरुवर्यांच्या समोर जाऊन प्रत्यक्षपणे गुरु करून घेतलं जातं, स्वतः शिष्य बनलं जातं. हे अमुक एका देवी देवतेला गुरु मानणं किंवा अमुक एका सिद्धपुरुषाला दुरून गुरु मानणं, याच्यात गुरु करणं हे उद्दिष्ट सफल होत नाही. हे कायमस्वरूपी स्मरणात असू देत. आणि सध्याच्या आधुनिक तंत्रजगतानुसार हे जे काही ऑनलाईन गुरु करणं, ऑनलाईन शिष्य बनणं हा जो काही प्रकार आहे की नाही, तो तर लागूच होत नाही असं म्हटलं तरी चालेल. कारण साधा विचार घ्या की तुम्हाला कडाक्याची भूक लागली आहे, आत्ता अन्नाची गरज आहे आणि ते तुम्हाला प्रत्यक्ष खायला न देता ऑनलाईन पद्धतीने फक्त तुम्हाला खाऊ घातलं जाते असं जर दाखवलं तर त्याने तुमचं पोट भरणार आहे का? तुमच्या शरीराला ऊर्जा मिळणार आहे का? हे असंच काही आहे. त्यामुळे गुरु प्रत्यक्ष त्यांच्या समोर जाऊन त्यांची दीक्षा घेऊन गुरु बनवा, गुरु आश्रय निश्चित करा. तिथे आयुष्याची नाही जन्माची लढाई जिंकल्याचं फलित आहे. असो, सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्हा बंधू भगिनींपैकी कोणालाही काही समस्या असू देत, काही त्रास असू देत, कुठल्याही प्रकारच्या इच्छापूर्तीमधला अडथळा असू देत, फक्त या शहाजी ढेंगळे चालीसा रचनाकार या नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे, खाली जे तुम्हाला नाव दिसत आहे, त्या चॅनलवर तुमच्या व्यक्तिगत आवश्यकतेनुसार, गरजेनुसार व्हिडिओ पहा, ऐका आणि अपेक्षित आनंदाची अनुभूती घ्या. इतकंच सांगण्याचं तात्पर्य आहे. आणि दुसरं म्हणजे असं की ते मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सगळे पाहणं गरजेचं नाही. हे जरी मी सांगितलं तुमच्या गरजेनुसार जरी तुम्ही ते पाहिलं, ऐकलं आणि त्यातून सुद्धा नाईलाज असतो, तुम्हाला काही आवश्यकता भासली सहकार्याची, तर या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये स्क्रीनवर तुम्हाला संपर्क क्रमांक दिसत आहेत. त्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून तुम्ही माझी भेटीची वेळ घेऊ शकता. हा फक्त एक करा, आग्रही भूमिकेत राहू नका की तातडीची वेळ मिळावी वगैरे. कारण आजपर्यंतचा असाच अनुभव आहे की संपर्क करून तातडीची वेळ मिळावी, लवकर वेळ मिळावी अशी घाई नको. ज्या दिवसाची जी वेळ मिळेल त्या निश्चित दिवशी निश्चित वेळ येण्याचा प्रयत्न करा. आणि जे बंधू भगिनी माझ्यापर्यंत काही कारणास्तव पोहोचू शकत नाही, अशा बंधू भगिनींसाठीच काय होतंय, माझं वास्तव्य आहे पुण्यामध्ये. मग पुणे या ठिकाणी अति दूरहून समजा काही कारणास्तव ज्या बंधू भगिनींना माझ्याकडे पोचता येत नाही किंवा माझी वेळ ज्यांना भेटत नाही, अशांची गैरसोय होऊ नये आणि त्यांच्या व्यक्तिगत जीवनातल्या अडीअडचणी, समस्या, त्रास किंवा इच्छापूर्तीच्या अनुषंगाने त्यांना योग्य ती दिशा लाभत राहावी म्हणून आपल्या या शहाजी ढेंगळे चालीसा रचनाकार यूट्यूब चॅनलवर सर्वांच्या लाभाच्या अनुषंगाने प्रत्येक गरजेनुसार, प्रत्येक आवश्यकतेनुसार अत्यंत गरजेच्या आणि दुर्मिळ ज्ञानाचा प्रत्येक व्हिडिओ मी आत्तापर्यंत प्रदर्शित करीत आलेलो आहे. आणि ज्यांना वेळ मिळते आहे त्यांचं तर मी स्वतः करतोच आहे शंका समाधान. पण असो, सांगण्याचा भाग काय की समस्यामुक्ती आणि इच्छापूर्ती या मुद्द्याला धरून जे काही करणं नेमकं विसरलं जातं, हे आत्ता या व्हिडिओमध्ये मी फक्त संक्षिप्त स्वरूपात सांगितलं. कारण सांगण्यासारखं खूप आहे. एखाद्या असं व्हिडिओमधून ते सांगता येत नाही, पूर्णत्वास येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्गवारी करून
प्रत्येक गरजेनुसार वेगवेगळे व्हिडिओ मी वेळोवेळी प्रदर्शित करीत आलेलो आहे या चॅनलवर. ते तुम्ही आवर्जून पहा. सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं सांगणं हेच की काही झालं तरी एक लक्षात असू देत, दैवी कृपा हीच सर्वात गरजेची बाब आहे या जन्मातल्या या कलियुगात तुम्हाला लाभलेल्या आयुष्यामध्ये. कारण दैवी कृपेमध्येच असं सामर्थ्य आहे की कोणत्याही ग्रह नक्षत्राची प्रतिकूलता तुम्हाला जाचक बाधक ठरू शकत नाही. त्याचं स्वरूप बदलतं. कुठपर्यंत? तर आज जर तुमच्या विधिलिखितामध्ये तुमचा मोठा अपघात होऊन शस्त्रक्रिया लिहिलेली असेल, तर दैवी कृपेचं जर वलय तुम्हाला असेल तर त्याने होतं काय? फक्त तुम्ही पाय घसरून पडता आणि खरचटतं तुम्हाला. एवढा दैवी कृपेचा लहान सहान गोष्टींपासून चमत्कारी प्रभाव होतो आणि प्रारब्ध काटता येतं. दैवात बदल घडतो. दैवात नसलेलं सुद्धा प्राप्त होतं. तळहातावरच्या रेषा बदलतात अक्षरशः दैवी कृपेच्या बळावर. फक्त दैवी कृपा कशी प्राप्त करायची, कशी मिळवत राहायची सातत्याने, कशी टिकवून ठेवायची, याचंच सगळं मार्गदर्शन प्रत्येक मुद्द्याला धरून माझ्या या चॅनलवरच्या प्रत्येक व्हिडिओमधून मी देत आलेलो आहे वेळोवेळी. आता काही बंधू भगिनी काय म्हणतात मला, दादा आम्हाला इतकी व्यस्तता असते संबंध दिवसभरात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अक्षरशः कामं जास्त आणि वेळ कमी, मग अशा याच्यामध्ये देवाचं काही करायला कसा वेळ काढायचा हाच प्रश्न आहे. अशा अत्यंत व्यस्ततेने ग्रसित असलेल्या बंधू भगिनींनी सुद्धा देवाचं नेमकं काय आणि कसं करून दैवी कृपा मिळवत राहायचं याचं सारसुद्धा या चॅनलवरच्या अनेक व्हिडिओमधून मी वेळोवेळी प्रदर्शित केलेलं आहे. बरं, ज्यांना भक्ती मार्गातली वाटचाल करायची आहे, अध्यात्म मार्गातली वाटचाल करायची आहे, प्रवास पुढच्या वरच्या पायरीपर्यंत न्यायचा आहे, तो मग कसा न्यायचा? कलियुगातली राम नाम स्मरण, राम नाम ही सर्वात अत्यावश्यक आणि प्रभावी असलेली शस्त्ररूपी नव्हे अस्त्ररूपी जी देणगी आहे की नाही, तिचा उपयोग कसा करून घ्यायचा जेणेकरून धर्म अर्थ काम मोक्ष या सर्वांगीण स्तरावर विजयाची घोडदौड आपली सातत्याने चालू राहील. अशा अनेक मुद्द्यांना धरून गरजेचं आणि अत्यंत आवश्यक असलेलं सर्व ज्ञान, सर्व सार या चॅनलवरच्या प्रत्येक व्हिडिओतून मी सर्व बंधू भगिनींना लाभ होण्यासाठी प्रदर्शित करीत आलेलो आहे. त्याचा अवश्य लाभ घेत राहा आणि त्यातूनही काही भासली आवश्यकता मार्गदर्शनाच्या अनुषंगाने मदत लागली तर संपर्क क्रमांक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. भेटीची वेळ निश्चित करून त्यानुसार अवश्य भेटून जा. निश्चितपणे तुमचा हेतू सफल होण्याच्या अनुषंगाने मी मदत करीन, पण त्यातूनही गुरुचा शोध घ्या आणि गुरुछत्र निश्चित करा. गुरुपद जर तुम्हाला लाभलं तर तुमची पहिली गोष्ट आत्ताच प्रमुख ओळख परिचयामध्ये अशी असली पाहिजे की माझं अमुक अमुक नाव आणि मी अमुक अमुक गुरूंचा शिष्य आहे किंवा मी अमुक अमुक गुरूंची शिष्य आहे. हा आरंभ आहे. तो आरंभ फक्त विसरू नका. अन्यथा काय होतं, असं काही नसतं, तसं काही नसतं, अंधविश्वास हे शब्द बुद्धिमत्तेमध्ये पेरून
ज्ञानाच्या बळावर देव ही संकल्पना सामान्य ज्यावेळेस केली जाते की नाही बुद्धीकडून, तेव्हा या सगळ्या गोष्टींची उकल वेळ निघून गेल्याच्या नंतर का होईना पण होते. आणि तेव्हा मात्र अवस्था अशी झालेली असते की पश्चाताप करायला सुद्धा, प्रायश्चित्त करायला सुद्धा तन आणि मन सामर्थ्यवान राहिलेलं नसतं, क्षीण झालेलं असतं ते. त्यामुळे तसा क्षण या जीवनातल्या आयुष्यात उजाडण्याआधीच आवश्यक असलेलं सगळं ज्ञान मार्गदर्शन या चॅनलच्या माध्यमातून शहाजी ढेंगळे चालीसा रचनाकार या यूट्यूब चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओमधून जाणून घ्या. थोडासा शोध घेऊन स्वतःचं गुरुपद निश्चित करा आणि सुखी जीवनाचा आस्वाद घेत घेत भगवत प्राप्तीच्या प्रवासात अवश्य प्रयत्नरत राहा. एवढंच सांगून आता ही आजची भगवत चर्चा विरामाधीन घेतो. राम राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय श्री सीताराम. राम राम. राम राम.